श्री वैभव लक्ष्मी व्रत कथा. कहाणी. एक फार मोठे नगर होते. त्या नगरात विविध व्यवसाय चालत असत. जसे कथा कीर्तन, देवभक्ती, देवपूजा वगैरे चालले, तसे चोऱ्या, दरोडे, मद्यपान, जुगार हेही चालत असे. नीतिमान व धर्मशील माणसे त्यापासून 4 हात दूर होती. अशा त्या नगरात एक दाम्पत्य राहत असे. पतीचं नाव युगंधर व पत्नीचं योगिनी. पत्नी भाविक, श्रद्धाळू व सुशिक्षित होती. पती उद्योगी होता. स्थिती चांगली होती, संसार सुखात होते. योगिनी रोज देवीच्या देवळात जात असे, एखादे भजन म्हणत असे. पतीही तिचा साथ देत होता. पण कालचक्र सतत चाकाच्या आराप्रमाणे फिरत असते आणि भाग्यपक्तीही युगंधराला आपण एकदम श्रीमंत व्हावे असे वाटू लागले आणि तो जुगारी बनला. जुगाराने कोणाचे भले झाले आहे? शूर कृतिविद्य पांडवांनाही त्यामुळे 12 वर्षे वनवास भोगावा लागला. द्रौपदीची विटंबना झाली, वैभव गेले. भगवान श्रीकृष्णाची कृपा म्हणूनच अखेर विजयी झाले. युधिष्ठिराने नगरात प्रवेश करताच दुर्गामातेचे स्तवन केले. सारांश श्रीमद आनंद श्री दुर्गामाता यांच्याच कृपेने पांडव सुस्थितीत झाले. युगंधराने आपली संपत्ती, पत्नीचे दागिने, सारे वैभव जुगारपायी गमावले आणि मद्याच्या व्यसनाने त्याचा ताबा घेतला. शीलवती योगिनी काबाड कष्ट करून देवीची करुणा भागू लागली. ती संकोचाने बाहेर पडत नसे. देवाळ्यातही जाईनाशी झाली. घरीच देवीची करुणा भागू लागली. इकडं काय झालं? देवीला आपले प्रिय भक्तिनीचा अनुपस्थिती जाणवू लागली. अन्याय चिंतन करणारी, मजा भजनाने आनंद देणारी योगिनी का बरं येत नाही? मला तिच्याकडे गेलंच पाहिजे. मग काय उशीर? देवीने श्वेत वस्त्र परिधान केले, वृद्ध स्त्रीचं रूप घेतला आणि आली योगिनीच्या दारापाशी. दार बंद होते. आता योगिनी अन्याय भावाने करुणाने देवीची ओवाळीत होती. वृद्ध स्त्रीने दार वाजवले. योगिनीने दार उघडले. कोण हवंय आपल्याला आजीबाई? योगिनी म्हणाली. अगं, मी तुझ्याकडेच आली आहे. ओळखलं नाहीस मला? मी देवाळ्यातच असते. तुझी प्रार्थना भजन ऐकते. का बरं येत नाहीस हल्ली? वृद्ध म्हणाली. योगिनी हमसाहमसी रडू लागली. वृद्धीने पाठीवरून हात फिरवला, तिचे डोळे पुसले व मग योगिनीने आपली करुण कहाणी सांगितली. वृद्धेने सांत्वन केले. चिंता करू नको म्हणाली. एकाएकी दिव्य प्रकाश खोलीत पसरला. योगिनीला देवीचे दर्शन झाले. देवीने डोक्यावर हात ठेवला व म्हणाली, सुख मागून दुःख आणि दुःखामागून सुख हे राहत काढ. उद्यास्त सूर्यनारायणालाही अस्त आहे. चंद्रालाही लहान मोठे व्हावे लागते. अमावस्या आणि पौर्णिमेला येतात जातात. पण धीरोदत्त माणसे हे जाणून निश्चय राहतात. भगवंताचे अन्य चिंतन करतात, उपासना करतात, सुखदुःख निवेदन त्याला करतात आणि तरतात. माझे भक्त कधी नाश पावत नाहीत. तसे रक्षण करणे हे आमचं कामच आहे आणि आम्ही ते करतोच. तू चिंता सोड. वैभवलक्ष्मी व्रत कर, म्हणजे सारं काही नीट होईल. आई, काय आहे हे व्रत? ते मला सांगा. मी करीन ते मनापासून, योगिनी म्हणाली. देवी म्हणाली, व्रत फार सोपे आहे आणि साधे आहे, मात्र मनात भाव हवा. हे व्रत शुक्रवारी करायचे. सकाळी उठावे, स्नानाने शुचिभूत व्हावे, दिशांना नमस्कार करावा, लक्ष्मी देवीस नमस्कार करावा व तिचे चिंतन नमस्कारण करावे. जसं जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असे नमस्कारण करावे. दिवसभर उपवास करावा. उपवास करावे शक्य नसल्यास, प्रकृतीला झेपत नसल्यास केले नाही तरी चालेल. रात्री पूजेनंतर उपवास सोडावा. संध्याकाळी हातपाय धुवून पूजा करावी. त्यासाठी एका पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ पांढरे चौकोनी वस्त्र ठेवावे. त्यावर छोटीशी तांदळाची रास मांडावी. त्यावर जलपूर्ण कलश ठेवावे. कलशावर एक वाटी ठेवावी. त्यात सोन्याचे किंवा चांदीचे दागिने ठेवावा. जर ते नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवावे. कलश ठेवण्यापूर्वी राशीवर कुंकवाने स्वस्तिक काढावे. कलशाला कुंकवाची बोटे अष्टदिशांनी रेघा उभ्या ओढाव्यात. श्रीयंत्र कलशाला टेकून अथवा जवळ ठेवावे. प्रथम सुपारी विड्यावर पाणी सोडून गणपती पूजन करावे. हळद, कुंकू आदी सुगंधी द्रव्य देवीस व श्रीयंत्रास अर्पावेत. तांबडे फूल देवीस वाटीला व श्रीयंत्रास वाहावे. देवीचे स्तवन श्लोक म्हणावा. आपली इच्छा सांगावी, प्रार्थना म्हणावी, गोडाचा नैवेद्य दाखवावा, महालक्ष्मी श्लोक म्हणावे, मग आरती करावी. आपल्या संकल्पनामागे
11 किंवा 21 शुक्रवार असे पूजन करावे. शेवटच्या शुक्रवारी 5 किंवा 7 कुमारिका किंवा सुवासिनींना पाचारण करावे. लक्ष्मी स्वरूप म्हणून त्याचे पाय धुवावेत. त्यांना कपाळी हळद कुंकू अक्षता लावाव्यात. प्रसाद द्यावा. तसेच व्रतकथेचे नवीन एक पुस्तक द्यावे. एक दिवशी यशशक्ती भोजन द्यावे. देवीच्या नैवेद्यास खीर करावी. पूजाविधी आटोपल्यावर दागिने परत अंगावर घालावे अथवा जागेच्या जागी ठेवून द्यावे. कलशातील पाणी तुळशीत विसर्जित करावे. तांदूळ पक्ष्यांना खायला द्यावेत. या व्रताने ऐश्वर्य संतती मिळते. संकटे नाहीसे होते. घरात सुखसमृद्धी भरभराट होते. लक्ष्मीचा वास घरात राहतो. योगिनीने सर्व काही लक्षपूर्वक ऐकले. हे व्रत मी मनोभावाने करीन असे म्हणली. योगिनी असे म्हणते तोच तथास्तु कल्याणमस्तु असे श्रीवार उच्चारून देवी अंतर्धान पावली. तो तेजाचा प्रकाश गेला, पण योगिनीच्या अंतःकरणात अशोचा व श्रद्धेचा प्रकाशदीप उजळला. तिने पहिल्याच शुक्रवारी 11 शुक्रवारास संकल्प करून मनोभावाने पूजा केली. रात्र युगंधराला प्रसाद दिले. प्रसाद पोटात जाताच युगंधराला उपरती होऊ लागली आणि त्याने पश्चाताप व्यक्त केले. योगिनीचे व्रत सुरू होते. युगंधर आता काम करू लागला. दोघेही भरपूर कष्ट करू लागले. युगंधराचे मद्यपानाचे व्यसन सुटले. घरातील मतभेद संपले. आपण पत्नीचे ओरबाडून घेतलेले दागिने त्यांनी सोडवून आणले. 11व्या शुक्रवारी मोठ्या थाटाने व उल्हासित अंतःकरणाने त्यांनी उद्यापन केले. सुवासिनींचे लक्ष्मी म्हणून सत्कार केला व प्रत्येकीला या व्रताचे एक एक पुस्तक दिले. शेजाऱ्यापाजाऱ्यांनी हा सर्व अद्भुत प्रकार पाहिला व योगिनीकडून व्रत समजावून घेतले. त्याही करू लागल्या. श्री वैभव व्रत प्रभावाने योगिनी व युगंधर संतती संपत्ती वगैरे ऐश्वर्याने संपन्न होऊन सुखी झाले व नम्रता आदरातिथ्य हे त्यांचे शीलच बनले. योगिनीवर जशी वैभव लक्ष्मीची कृपा झाली तशी ती तुम्हा आम्हावर सर्वांवर होवो. कुटुंबात सुख समृद्धी यांची संतती नांदो. हे साठा उत्तराची कहाणी वाचा. उत्तरी सुफळ संपूर्ण.